आणि अशोक खरातच्या माध्यमातून ती निर्माण झाली। या ठिकाणी बाबासाहेबांनी शिक्षण दिलं, परंतु पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील खाजगीकरण, कंत्राटीकरण, भांडवलशाही याच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था संपवण्याचा हा एक प्रकारे कट आहे आणि हा एक मनोवादी विचार आहे। त्याच्या विरोधात आता आम्हाला रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आज या आंदोलनात आम्ही सहभागी झालो। विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, स्टेज टाकू दिला नाही। ही दमनशाही, ही दडपशाही आणि हुकुमशाही तरी सुद्धा येणाऱ्या काळात 2029ला त्या ठिकाणी विद्यार्थी आणि शेतकरी हे क्रांती करतील आणि या हुकुमशाही सरकारला आता घरी बसवतील अशी स्थिती। तुम्ही खेद व्यक्त करत होता भाषणामध्ये, नेमकं या मंत्र्याला खाते दिले त्याला त्याचा अनुभव नाही? नाही, काही संबंधच नाही। मी त्यांना सल्ला देतोय एकनाथ शिंदे साहेबांना की तात्काळ दादा भुसे हे कॅपेबल मंत्री नाहीयेत, त्यांचं फिटनेस मात्र चांगलं आहे, त्यांना खेल मंत्री केलं तरी चालेल, परंतु शिक्षण मंत्र्याच्या लायकीचे ते नाहीयेत, त्यांना त्यातलं काही कळतच नाही। म्हणून मी खेद व्यक्त केला की दुर्दैव राज्याचं, एकीकडे तुम्ही जर पंजाबला उडता पंजाब म्हणत असाल तर महाराष्ट्राला आता पेपर फुटीचा महाराष्ट्र म्हणायची वेळ आली। ही ओळख ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची विजय या देशात रोवली, त्यांच्या महाराष्ट्राची ओळख जर पेपर फुटी होत असेल याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? त्याच्यामुळे हे निष्क्रिय आहेत, त्यांना तात्काळ हटवलं पाहिजे आणि एमपीएससी जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने झाली पाहिजे आणि जे जे काही पेपर फुटीचे आरोपी आहेत त्यांचं घरं बुलडोजरनी पाडा, त्यांचे एन्काउंटर करा, मोठा संदेश द्या। हे मनुष्यवध आहे, 25-25 विद्यार्थी जर मरत असतील तर ही जे काही चालू आहे ते खूप दुर्दैवी आहे आणि याच्यातून पैसा गोळा करायचा, तोच पैसा त्या ठिकाणी असणारा लाडकी बहीण योजनेला वापरायचा, तोच पैसा पुन्हा डिझेल कडून वळून घ्यायचा। तर अशा पद्धतीने पैसा ट्रान्सफर करण्याचं काम याच्या मागे मोठं षडयंत्र आहे, दुसरं तिसरं काही नाही। त्याच्यामुळे हे निष्क्रिय सरकार आहे, हे फक्त पक्ष पुढे नीट करू शकतात। 27 विद्यार्थी मृत्युमुखी पडले, पण एक पण लोकप्रतिनिधी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले नाही, खेद व्यक्त केले नाही सरकार। नाही, त्यांना काहीच घेणं देत नाही ना, त्यांच्या घरातल्या कुटुंबातले जे काही त्यांचे पोरं आहेत ते सुरक्षित आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत, त्यांना सगळं पुढच्या 5-10 पिढ्याचं त्यांचं असणारं बसून खातील एवढं त्यांच्याकडे, त्याच्यामुळे गरिबांच्या लेकरांचं त्यांना घेणं देणं काय। परंतु येणाऱ्या काळात याचे परिणाम वाईट होतील। हे 2 कोटी मतदार आहेत विद्यार्थी, त्यांनी जर ठरवलं ती व्यवस्था घरी बसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून विद्यार्थ्यांनी आता जात धर्म याच्या पलीकडे जाऊन मुद्द्यावरती रस्त्यावर उतरलो पाहिजे। शेवटचं प्रश्न आहे, या आंदोलनाच्या आज झालेले त्या आंदोलनात सरकारने काय दखल घेतली, त्याचा काही संदेश वगैरे काही वाढले? नाही, आंदोलनाला सरकार घाबरलंय। मला वाटतंय की दुसऱ्या आंदोलनाची ते त्या ठिकाणी वाट बघणार नाही, लवकरच त्याचा असणारा आजचा उद्रेक नोंद करून ते निर्णय घेतील आणि ऑनलाईन पद्धत रद्द करतील अशी मला 100% गॅरंटी वाटते। जर नाही झालं तर पुन्हा आणखी आक्रमकपणे रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही। पुढचं आंदोलन कुठे असणार? नाही, पुढच्या आंदोलनाची काही घोषणा नाही, कारण एक मला दुर्दैवाने सांगावं वाटतं, ही एक संवेदनशील लीडर आहे आणि संवेदनशील नेता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना काय ते आम्हाला समजतात। विद्यार्थ्यांनी आंदोलनच करायचे का अभ्यास करायचा हा प्रश्न मी विचारतोय, म्हणून मी माझ्या राजकारणासाठी त्यांना किती आंदोलन देणार। त्याच्यामुळे पुढचं आंदोलन मी सांगू शकत नाही की एका आंदोलनातच विषय संपला पाहिजे। तुम्ही वारंवार जर विद्यार्थ्यांना आंदोलनच करायला लावणार तर ते परीक्षा देणार कधी, ते शिक्षण घेणार कधी आणि त्यांचा वापर राजकीय याच्यासाठी व्हावा याच्यासाठी बिलकुल मला वाटत नाही। उलट पुढच्या काळात आम्ही विद्यार्थ्यांना न उतरता आम्ही असणारं जनतेचं आंदोलन उभा करू। काय आवाहन करणार मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या सगळ्या उद्रेकाची दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी ही ऑफलाईन जी काही परीक्षा घेण्याची जुनी पद्धत आहे ती लागू करावी। विनाकारण शेतकरी, दलित, आदिवासी, कष्टकरी, अल्पसंख्याक आणि विद्यार्थ्यांचा उद्रेक ओढून घेऊ नका, हा अतिशय महागात पडेल। 2029ला तुम्ही आज आम्हाला ट्रॉलीवर उभा केलं, तुम्हाला आम्ही ट्रॉलीवरती उभा केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देतो। विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? विद्यार्थ्यांनी एकजुटीने लढलं पाहिजे। मेंढरासारखी अवस्था जी आहे ती थांबली पाहिजे। आपण नोटबंदीच्या काळात बघितलं, एटीएम मधल्या नोटा संपल्या म्हणून रांगा लागल्या आणि रांगा लागून रांगेत मेले, ती अवस्था येऊ देऊ नका। हक्कासाठी लढा, हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे
आणि तुमचा हक्क आणि अधिकार हा हिसकावून घेतल्याशिवाय मिळत नाही. तो हिसकावून घेण्यासाठी आता रस्त्यावर उतरलो. दीपक केदार, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. वो थोड़ा एक विषय दूसरा है इसमें थोड़ी दूर जाके बंद हो रहा है, तो ऐसा आपने भी न्यूज में देखे होंगे कि 60% 80% एथनॉल मिल रहा है, जो उसका रेट है 105 रुपए 110 रुपए, और अगर प्योर पेट्रोल देंगे तो 160 रुपए में जो है तो आपको मिलेगा. इसको आप किस तरीके से देखते हैं? नितिन गडकरी पेट्रोल मंत्री नहीं है, रोड मंत्री है, फिर भी पेट्रोल के अंदर जो है तो हस्तक्षेप कर रहे हैं. नहीं, उनका कुछ पर्सनल इंटरेस्ट है. सोशल मीडिया पे इसकी बड़ी बातें और चर्चा होती है. पैसा कमाने के लिए खुद के लिए लाई ये सब योजना है. लोगों को यहाँ पर एक सफर करने का वक्त इसमें आया है. तो ये जो इथेनॉल का इशू है और ऐसे बहुत सारे इशू है, स्मार्ट मीटर है, अडानी के कुछ कांड है, इसको दबाने के लिए तो पेपर फुट हो रही ना. नहीं, बताया जा रहा है कि तुम अगर ये जो इथेनॉल का जो मसला है इसके ऊपर लोग बोलेंगे, रास्ते पर आएंगे, तो ये इशू पे नहीं बोलना, इसलिए अलग इशू खड़े किए जाते हैं, लोगों को गुमराह किया जाता है. तो लोगों ने इसमें थोड़ा ध्यान देना चाहिए. और पेट्रोल पंप संगठन ने भी इस पे आवाज उठाई है. पेट्रोल पंप संगठन भी इस घाटे पे चढ़े, पेट्रोल पंप वाले फिर चला रहे, फिर भी नहीं, इसमें भांडवलदार का हस्तक्षेप है और पैसा का मसला है. ऐसा बताया जा रहा है कि जो एथनॉल की कंपनी नितिन गडकरी की बेटी की है. नहीं, वो अभी देखेंगे किसकी है. उनके बेटे की होगी तो सामने आएगा. सोशल मीडिया पे लिखा जा रहा है. अभी पीछे भी हमने बोला था कि नितिन गडकरी भी विदेश में भेजते हैं. तो हमारे एक मोहन नाम के जो कोई पॉडकास्ट करते थे, उन्होंने जो आरोप लगाया था, उनके ऊपर 50 करोड़ का मानहानि का केस उन्होंने किया है. तो मैं मालूमात लेता हूँ उसकी. वो केस करते हैं. गडकरी के बच्चे की होगी तो डॉक्यूमेंट लेके बैठेंगे और फिर आवाज उठाएंगे. आखिरी सवाल, लोग है तो महंगी गाड़ियां खरीद लेंगे, 1 लाख 2 लाख, और जो 4 व्हीलर गाड़ी है वो 25 लाख 40 लाख तक जा रही है. 12,000 किलोमीटर भी नहीं चल रही है तो इंजन खोलना पड़ रहा है. तो इथनॉल को लेकर के आपका कुछ आंदोलन वगैरह नहीं होने वाला है. इथेनॉल को हटाओ, जो है पेट्रोल डीजल वो दे दो और वो सस्ता दे दो. इसके लिए हम आंदोलन करें.